सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय. मी राहुल ससाणे, आंबेडकरी कार्यकर्ता. आता सध्या मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर उभा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रभारी कुलसचिवांचं कार्यालय आहे. रात्रीचे 8:30 वाजून गेलेले आहेत आणि या ऑफिसच्या बाहेर या सगळ्या आमच्या माता भगिनी आणि हे सगळे बांधव या ठिकाणी थांबलेले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी ते सगळे आलेले आहेत. दिनांक 23 तारखेला या ठिकाणी विद्यापीठाच्या इस्टेट विभागामध्ये, त्याला आपण स्थावर विभाग म्हणतोय, त्या ठिकाणी भांगार स्क्रॅपचं मोठं विक्री झाली होती. त्या ठिकाणी या कंत्राटदारांना विद्यापीठाच्या इस्टेट विभागाच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेली आहे. या ठिकाणी इथं दिसतंय स्पष्टपणे 8 टन आणि त्याच्यावरती काहीतरी माल होता, परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा यांनी मोजणी केली त्यावेळेस तो 4 टन भरला. म्हणजे 8 टनाचे पैसे या कंत्राटदारांनी विद्यापीठाला भरले, काही लाखो रुपये त्या ठिकाणी भरले, परंतु विद्यापीठाच्या वतीने फसवणूक झाली असं या लोकांचं सांगणं आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हे सगळे या महिला मंडळी आहेत, सगळे फिरतायत, दिवस रात्र या ठिकाणी बसतायत, परंतु विद्यापीठाचे अधिकारी, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कसल्याही पद्धतीचा प्रतिसाद त्यांना देत नाहीत. याच्यामध्ये आमची एक भगिनी गरोदर आहे. जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे? विद्यापीठातले अधिकारी वेळ मारण्याचा प्रयत्न करतात, प्रश्न विचारले ते पळपळ करतात. आता या कुलसचिवांच्या ऑफिसच्या बाहेर त्यांनी लॉक लावलेला आहे आणि तो अधिकारी त्याच्या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. एक संघटना प्रतिनिधी, एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून मी 5-6 दिवसापासून या सगळ्या लोकांची धावपळ बघतोय. यांना कोणीही सहकार्य करत नाही. विद्यापीठामध्ये लाखो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार होतात हे आम्ही ऐकलं होतं आणि तुम्ही माध्यमांमधून ते ऐकलं असेल. याच इस्टेट विभागाच्या मध्ये काही वर्षांपूर्वी, महिन्यांपूर्वी 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. म्हणजे अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करायचा, परंतु आता भंगार विक्रीमध्ये देखील भ्रष्टाचार करतायत. म्हणजे यांची मानसिकता किती नीच झालेली आहे हे आपण बघू शकतो. जाणीवपूर्वक हे अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि विद्यापीठाची प्रतिमा डागाळण्याचं काम करतात. मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही समाज बांधव या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील, मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना, माध्यमांना आणि आमचे जे काही भांगार खरेदी विक्री करणारे जे काही संघटना प्रतिनिधी असतील, कंत्राटदार असतील, संघटनावाले असतील, युनियनवाले असतील, त्या सगळ्यांना नम्र आवाहन करतोय की तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे आणि विद्यापीठाला जाब विचारायचा आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने या महिला भगिनी सकाळपासून या ठिकाणी उभ्या आहेत. अन्नाचा कण त्यांनी खाल्लेला नाहीये, पिण्याचं पाणी सुद्धा हे त्यांना विचारत नाहीत. स्वतःचं पाणी जारने त्या ठिकाणी घेऊन आलेलं आहेत. इतकी भयानक अवस्था आहे. मी कुलगुरू सरांना आणि रजेश सरांना फोन करतो आहे, परंतु ते फोन उचलत नाहीत. मी आता सांगतो आहे की रात्रभर हे सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी राहणार आहेत. माझी सुरक्षा विभागाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर या महिला भगिनींच्या सुरक्षेची काळजी तुमची आहे, यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर हे सगळे इस्टेटचे अधिकारी, कुलसचिव हे सगळे या ठिकाणी जबाबदार असतील. धन्यवाद. जय भीम.